धन्यवाद मॅडम, खूप छान. नुकत्याच या कार्यक्रमासाठी अभिनव विद्या मंदिर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ कदम मॅडम यांचा उपस्थित झालेला आहे, त्यांचे स्वागत. तसेच शिशुरंजन प्राथमिक विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ मालवडे मॅडम यांचे आगमन झालेलं आहे, त्यांचेही स्वागत. तसेच सौ पवार मॅडम माजी मुख्याध्यापिका यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचंही या कार्यक्रमात स्वागत. निरोप म्हणजे शेवट नसतो, हा तर एक आरंभ आहे. निरोप म्हणजे शेवट नसतो, हा तर एक आरंभ आहे. नव्या ध्येयाचा, नव्या स्वप्नांचा हा तर एक खरा प्रारंभ आहे, हा तर एक खरा प्रारंभ आहे. असा आजचा हा आपला निरोप समारंभाचा कार्यक्रम सेवापूर्तीचा या ठिकाणी जास्त वेळ न घेता, मनात आठवणी तर खूप असतात, कालांतराने त्या सरून जातात. मनात आठवणी तर खूप असतात, कालांतराने त्या सरून जातात. तुमच्यासारखी माणसं खूप कमी असतात, जे हृदयात घर करून राहतात. आज आपले भाग्य म्हणून आपल्याला आजचे पाहुणे म्हणून लाभले आहे. व्यासपीठावरील पाहुण्यांचा सत्कार व परिचय करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी मी सौ मनीषा मौडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पाहुण्यांचा परिचय आणि सत्कार करून देतो. आदरणीय त्यांचा जन्म 5 डिसेंबर 1966 रोजी कर्जत येथे झाला. त्यांचे शिक्षण BA-BEd 1986 ते 87 या वर्षात त्यांनी पनवेल येथून अध्यापन पदविका प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी 8 सप्टेंबर 1987 रोजी विद्या मंदिर मांडा टिटवाळा माध्यमिक विभागातून सेवेला सुरुवात केली. त्यांच्या कार्यशील आणि कार्यतत्पर या गुणांमुळे 1 ऑगस्ट 2020 पासून प्राथमिक विद्या मंदिर काटेमाडणी कल्याणपूर या शाळेत प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले. आणि हा परिचय तर आपण औपचारिकता तर त्यांचा मी सांगतेच, पण एक खरं आतून जे म्हणतो ना ते की आमच्या वाढदिवसाच्या दिवशी अगदी आमच्या आईप्रमाणे औक्षण करून कॅडबरी देणाऱ्या आणि घरी जायची घाई करायची नाही असं म्हणणाऱ्या आणि काम झाल्याशिवाय सोडणार नाही या वाक्याला आम्ही घाबरणारे शिक्षक आज त्यांना खरंच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि पुढील त्यांचं आयुष्य खूप समाधानाचं भरभराटीचं जावं यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. अशा या उत्सव मूर्तींचं स्वागत आपल्या संस्थेच्या चिटणीस सौ पाठक मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. इथे माझ्यासमोर बसलेला जो वर्ग आहे तो जास्तीत जास्त हा महिला वर्ग आहे. लग्न झाल्यानंतर एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये तिच्या आई वडिलांनंतर काळजी घेणारी, घरी वेळेत न पोहोचल्यावर वाट बघणारी, फोन करणारी, सुखदुःखात सहभागी असणारी आणि मी आहे ना काळजी नको करू असं म्हणणारी व्यक्ती ती असते आपली जवळची म्हणजे आपले पती. आणि आजच्या या आपल्या उत्सव मूर्ती आदरणीय पत्की मॅडम यांचे पती आदरणीय श्री राजीव शांताराम पत्की यांच्यासोबत त्यांची 27 मे 1989